शरद पवारांनी केक कापला तलवारीने. ते जाणते राजे तलवारीने केक कापतायत. तर त्या केकला रंग कुठला लावलाय? झेंड्याचा, तिरंगा. पण मग हा देशद्रोह समजायचा का? त्यांना संदेश नक्की कसला द्यायचा आहे? भारतीय ध्वजाचा केक शरद पवारांनी कापला. शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतात की काय? हे राजकीय लोक हे स्वतः पायंडे पाडून देतात. नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. परवा शरद पवार साहेबांचा बड्डे होता, वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी तो वाढदिवस झाला. तिथं अजित पवार देखील गेले. म्हणजे असं सांगितलं जाते की बाबा शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येतात की काय? म्हणजे या सगळ्या गोष्टी, म्हणजे अगदी पक्ष फोडलेला माणूस, पक्ष फोडून पक्षाचं चिन्ह वगैरे सगळं घेऊन गेलेला माणूस, वाढदिवस आलं की हे एकत्र होतात, सगळ्या गोष्टी होतात. मग यांचं राजकारण नक्की मला असं वाटतं की खरोखर राजकीय दृष्ट्या वैमनस्याचं आहे की फक्त यांनी ठरवून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत? याच्यावरती अजून तरी प्रश्नचिन्हच आहे. म्हणजे उद्या जरी शरद पवारांनी जरी सांगितलं असतं की तुझं ते सिंचन घोटाळा काय ते जा बाबा तिकडं ते सगळं मिटवून घे, आणि उद्या सगळ्या गोष्टी मिटल्यानंतर आता हे सरकारमध्ये बसलेले 5 वर्ष, हे 5 वर्ष झाल्यानंतर पुन्हा इकडे उडी मारून येतात की काय, किंवा याच 2-1 वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी होत आहेत की काय, या काही सांगू शकत नाही राजकारणाचं. असोत, पण इकडे शरद पवारांचा बड्डे झाला. आता वाढदिवस झाल्यानंतर नातेवाईक येणं किंवा या सगळ्या गोष्टी स्वाभाविक आहेत. शरद पवार साहेब अत्यंत वयस्कर आहेत आणि एक अनुभवी नेता किंवा राजकारणी, मोठ्या वयाचे, देशातले पण आणि खास करून आपल्या राज्यातले देखील. या शरद पवारांनी जेव्हा केक कापला, तो केक कापला तलवारीने. अनेक जणांनी मला देखील सांगितलं की हे तलवारीने जेव्हा केक कापतात राजकारणी तेव्हा त्यांच्यावरती काही बोललं जात नाही किंवा त्यांना काही कुठली गोष्ट होत नाही. पण तेच जेव्हा एखादा सामान्य माणूस किंवा एखादा कोण भाई भी ठाई भी या गल्ली फिल्लीतले जे 4-4, 5-5 केक ठेवून त्या तलवारीने कापतात, त्यांच्यावरती गुन्हे दाखल होतात. मग हे नेत्या बित्यांना समजत नाही का? तरी निश्चित योग्य आहे. कारण कोणत्याही पक्ष, शरद पवारांचंच नाव घेत नाही ते दिसले म्हणून आपण बोलतोय, पण बाकी कोणतेही राजकीय लोक हे स्वतः पायंडे पाडून देतात. त्या खालच्यांना स्वतः पायंडे पाडून देतात. जसं हे अनुकरण करतात तसा खालचा भाई ठाई त्यांचे कोण असतील ते खालचे चेले चपाटे हे सगळं तेच करत असतात. या गल्लीबोळापर्यंत, पोरांपर्यंत तेच जातात. पवार साहेबांनी तलवारीने केक कापला. मी म्हटलं ना तुम्हाला, माझ्या वारंवार व्हिडिओतून सांगतोय की आदर्श कशाचा घ्यायचा आहे. आपल्या सध्याच्या घडीला आदर्श हा राजकारण्यांचा फार करून जास्त करून घेतला जातोय, खास करून या तरुण पिढींकडून. जसं या बॉलिवूडवाल्यांचं जसे स्टाईल आणि या सगळ्या गोष्टी खेचल्या जात आहेत, तसं या राजकारण्यांचं सगळं हुबेहूब हावभाव, यांच्या सगळ्या वागण्याच्या गोष्टी, यांचा जो टेररपणा आहे, या सगळ्या गोष्टी तरुणांकडे खेचल्या जात आहेत. मग जे शरद पवार साहेब तलवारीने केक कापतायत त्यांना संदेश नक्की कसला द्यायचा आहे? म्हणजे हे सांगतात ना की या पुरोगाम्यांचा महाराष्ट्र, इथं असलं काही चालत नाही. मग या पवार साहेबांनी जो तलवारीने केक कापला त्याच्यावरती गुन्हा दाखल होईल की फक्त सामान्यांवरती होईल? जे फक्त गल्ली बिल्लीत मी मोठा शाणा आहे म्हणून 4-4, 5-5 केक आणून तलवारीने कापून रेल बिल टाकून त्या इंस्टावरती फेकून टाकतात बाई बनण्यासाठी. मग या सगळ्या गोष्टी पाहता आमचं राजकारण नक्की कुठं चाललंय? सुसंस्कृत राजकारण राहिलंय का या महाराष्ट्रातलं? खरंच असा एक तरी नेता आहे का हाताच्या बोटावर मोजण्यासारखा? आम्ही काय करतोय आम्हाला माहीत नाही. आम्हाला कुठला आदर्श द्यायचा आमच्या तरुण पिढीला माहीत नाही. आणि आम्ही फक्त म्हणतो या तरुणांनो राजकारणात या, आमच्यासारख्या तलवारी घेऊन केक कापत बसा. म्हणजे हे शरद पवार साहेबांना हे न शोभणारी गोष्ट आहे. हे कोण करतं? ह्या कॉलेजातली पोरं बिरं, ही टऊर कॉलर टाईट करणारे, वरची बटणं उघडी ठेवणारे, हे 4-5 पोरं 4-5 केक आणणार, मग हे तलवारीने कापणार, शिट्या वाजवणार, मस्ती करणार, एकमेकांच्या अंगावर केक फेकणार. हे असलं शरद पवार करतात. म्हणजे ज्यांना आपण राजकारणातले अगदी ही लोक त्यांच्यातलीच काय म्हणतात, जाणते राजे आहेत, आपण म्हणू आता जाणते राजे, ते जाणते राजे तलवारीने केक कापतात आणि सांगतात काय, हा महाराष्ट्र पुरोगाम्यांचा आहे, इथं असलं काही चालणार नाही, इथं सभ्यताच पाहिजे, इथं कोणत्या धर्माचा द्वेष केला जाणार नाही, कुठली गोष्ट जातीपाती ती करणार नाही. जे हे सगळं यांच्याकडनंच येतं, सगळी लेबले पहिलीकडे लागतात जातीपातीची धर्माची. आणि आज तलवारीने केक कापून या सगळ्या गोष्टी मला बोलायचं का वाटलं, कारण हे शरद पवारांना न शोभण्यासारखं आहे. ते काय कुठले असे काय गोल्डन मॅन नाही आहेत की गळ्यात साखळ्या सोनं बिनं घालून काळा चष्मा बिस्मा लावून सिगरेट फुकत कुठंतरी काहीतरी आमदार खासदार झालाय, पैशाच्या जीवावर गुंठामंत्री. असलं तुमचं व्यक्तिमत्व नाही आहे. तुमच्या व्यक्तिमत्वाला जे शोभेल ते तुम्ही करा. आणि त्या जर मुंबऱ्याच्या जितेंद्र आव्हाडांचं तुम्ही ऐकलं असेल आणि तलवार घेऊन केक कापत असाल तर मग मात्र खरोखर एक प्रश्नचिन्ह उभा राहतो तुमच्या एकंदरीत संपूर्ण राजकीय कारकिर्दीवर. कारण तुम्ही ज्या प्रकारचे राजकारणी आहात तर त्या प्रकारे किंवा त्या गोष्टी तुम्हाला शोभत नाहीत. म्हणजे जसं तुम्ही दुसऱ्यांना सांगता ना तसं तुम्हालाही या गोष्टी शोभत नाहीत. आणि अगदीच जर या सगळ्या गोष्टीवरती पहिलं प्रश्नचिन्ह उभं करायचं झालं तर त्या केकला रंग कुठला लावलाय? झेंड्याचा, तिरंगा. आणि तिरंगाला तलवारीनं कापताय. ही गोष्ट अनेकांच्या निदर्शनास आली नसेल, पण ही गोष्ट आहे, जी गोष्ट दिसली आहे. अनेक जण कोणी विषय उचलला नसेल हा, पण मग हा देशद्रोह समजायचा का? तुम्ही इकडे जेव्हा या सगळ्या गोष्टी करता, सांगता की हे जे हिंदुत्ववादी आहेत आणि हे भारत देशाच्या झेंड्याला मानत नाहीत, हे यांचा भगवा लावायचं म्हणतात,
आणि तुम्ही जेव्हा हिरवे झेंडे काढून चालवता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला चालतात आणि तुम्ही तेव्हा द्वेष करत नाही भारताच्या झेंड्याचा. आणि आज जो काही केकला रंग मारलाय तुम्ही तुमच्या लक्षात आला नसेल, पण तुम्ही कापलात तो भारतीय ध्वजाचा केक शरद पवारांनी कापला. अशी एक ब्रेकिंग न्यूज आली का? नाही आली ना. या सगळ्या गोष्टी जेव्हा आम्ही पाहतो, याच्या मागं काही ना काहीतरी चाललेलं असतं आणि सगळ्या गोष्टी निदर्शनात येतात. हे बोलतात ते सगळं योग्य, आणि यांच्यावर कोणी बोलायला गेलं की मग यांना पटत नाही, मग यांना पचत नाही त्या सगळ्या गोष्टी. पण हे अत्यंत चुकीचं होतं. हातात तलवार घेऊन केक कापणं हा एका गुन्हेगारीच्या दृष्टिकोनातून किंवा गुन्हेगारीला बढावा देण्यासारखी ही गोष्ट दिसते. आणि ज्या प्रकारे त्या केकला भारतीय ध्वजाचा रंग देऊन त्याला कापणं हा देशद्रोह दिसतो, या माझ्या नजरेतून तरी मला दिसतो. या असल्या गोष्टी कुठं ना कुठंतरी एका अशा राजकारण्याच्या हातून घडणं, किंवा या सगळ्या गोष्टी खरोखर अत्यंत म्हणजे काय करतायत हे राजकारणाचा प्रश्नचिन्ह उभं करतं. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठंतरी तरुणांनी शिकल्या पाहिजेत की नक्की काय, कशा प्रकारे, कशी लोक राजकारणातले असतात आणि तुम्ही त्या इन्फ्लुअन्स तुम्ही कसा घेत असता, याचा जरा अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयाबद्दल मला आवर्जून कळवा.